या कलियुगाची गाथा या कलियुगाची गाथा किती सांगू आता स्वतःच घर भरतो ज्याच्या हाती सत्ता कष्टाने घाम गाळून कष्टाने घाम गाळून कष्टाने घाम गाळून कष्टाने घाम गाळून गरिबाचा झिजला माथा हा न्याय आता तू दे माझे येडा माई माता कली वार लागल लाचारीनं जीवन जगलं कलियुगाचं वार लागल लाचारीनं जीवन जगलं आता तरी तू सावध हो रे येडा माईला वचन वेड्या दे माणसा आता तरी माणसा तू ये माणसा आता तरी माणसा तू ये तुझ्या जर आला भिकारी खाली हातानं लावू नको दारी तुझ्या जर आला भिकारी खाली हातानं लावू नको आंधळ्या पांगल्यावर संकट येता लांबून मजा पाहू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे गहाण कुणाचे डुलवू नको पैशाचा तू लोभ करून भोळ्या जनतेला भुलवू नको होत असल तर दान तुझ्यान भुकेल्याची तू भूक जाणून घे माणसा आता तरी माणसा तू ये सोशिले जाणीव त्यांची विसरू नको ए आई बापानी कष्ट सोशिले जाणीव त्यांची विसरू नको निंदा नालस्ती करून वेड्या गर्वामध्ये तू घसरू नको परनारी या माते समान पापी वासना धरू नको वेश्येला तू जवळ बसवून पत्नीचा छळ करू नको नको सुख हे घडी भराच जोडा जन्माचा शेवटाला तू ने माणसा आता तरी माणसा तू ये माणसा आता तरी माणसा तू ये माणसा
ज्ञानी झालो म्हणून दुसऱ्याला तू हिणवू नको. आपण ज्ञानी झालो म्हणून दुसऱ्याला तू हिणवू नको. एका चढ एक असे जगिया मूर्ख कुणाला बनवू नको. खोट्या भक्तीच्या आहारी जाऊन अंधश्रद्धेत बुडू नको. कपटी मित्राची संगत करुणी पस्तावणी मग रडू नको. मैत्री कुणाची नात कुणाशी विचार करून स्वतः निर्णय घे. माणसा आता तरी माणसात ये. माणसा आता तरी माणसात ये. ए माणसा आता तरी माणसात ये. गुन्हा कुणाचा नसतानाही आरोप कुणावर घेऊ नको. अरे गुन्हा कुणाचा नसतानाही आरोप कुणावर घेऊ नको. दादागिरी तू करून वेड्या धमक्या कुणाला देऊ नको. विश्वासाचा घात करुणी गळा कुणाचा कापू नको. सख्यावर जर वेळ आली तर कैवर घे तू लपू नको. आदिनाथाचे बोल हिताचे चंदन विष्णू एकदाच ऐकून घे. माणसा आता तरी माणसात ये. ए माणसा आता तरी माणसात ये. माणसा आता तरी माणसात ये. अरे कलियुगाचं वार लागल लाचारीनं जीवन जगलं. कलियुगाचं वार लागल लाचारीनं जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे येडा माईला वचन वेड्या दे. माणसा आता तरी माणसा